Hello friends. In the last lecture we learned the Uncle Pogger involves everyone. He lost his hammer as well as he lost the mark on the wall where he would hangs a picture. And now we go ahead because already we know what the situations happen with the Uncle Pogger, our protagonist. Okay. Everyone find out the marks on the wall. Okay. They lost the head. They becomes mad because they could not find the mark. Okay. What happened? And we would all try to do it in our heads. आता स्वतःच्या डोक्याने ते शोधण्याचा प्रयत्न करायला लागले. And all arrive at a different results. Now the Uncle Pogger has been reset the measurement reset केलेले होते. So therefore everyone has been put a mark or measure on the wall, but results are different by everyone. And sneer at one another, and sneer, SNEER, एकमेकांकडे बघणे टकलावून, hey, what's sneer at one another, एकमेकांकडे आम्ही बघायला लागलो मोठे डोळे करून. And in general row the original number would be forgotten, आणि जो ओरिजिनल नंबर होता अर्थात खरा नंबर होता तो विसरून गेले होते. And Uncle Pogger would have to measure it again. Uncle Pogger परत एकदा ते मेजरमेंट घेण्याचं काम करतात. He would use a bit of a string this time. एक स्ट्रिंग, धागा, दोरा, स्ट्रिंग, ओके, यूज करतात टू गेट द परफेक्ट मेजरमेंट. आपण वापरतो घरी अशी एक दोरी वापरतो मेजरमेंट घेण्यासाठी, तोही त्या ठिकाणी वापरतो. ॲट द क्रिटिकल मुमेंट वेन द ओल्ड फूल इट इज कॉल्ड टू द अंकल पॉग्जर. ओके, वेन द ओल्ड फूल वॉज लिनिंग ओवर द चेअर, लिनिंग झाले, लीन वाकणे, झुकणे. ओके, ऑन द चेअर, खुर्चीवरनं तो वाकत असतो. ओके, ॲट द अँगल ऑफ 45, बघा आता त्याला ही स्ट्रिंग लावल्यावर 45 डिग्रीवर तो झुकतोय, असं तो मूर्खपणा ओल्ड फूल म्हटलेला आहे करतोय. लिनिंग ओवर द चेअर ॲट द अँगल ऑफ 45 अँड ट्राईंग टू रीच द पॉईंट 3 inches बियॉन्ड, 3 इंच त्या पलीकडे जाऊन. व्हॉट वॉज द पॉसिबल फॉर हिम टू रीच अँड स्ट्रिंग वुड स्लिप, आणि त्या ठिकाणी ती दोरी सटकते. अँड डाऊन ही वुड स्लाइड ऑन द पियानो, आणि त्या घसरतो, स्लाइड होतो स्मूथली कशावर, त्या पियानोवर जाऊन सटकतो. अँड रिअली फाईन म्युझिकल इफेक्ट बिंग प्रोड्यूस्ड बाय सडननेस विथ विच हिज हेड अँड बॉडी स्ट्रक ऑल द नोट्स ॲट द सेम टाईम. त्या पियानोवर तो काम करत असताना सटकतो आणि सटकून एक स्ट्रिंग, एक आवाज त्या ठिकाणी त्या पियानोचा येतो. तोही कसा, ॲट द सेम टाईम झँग. ओके, काय होते पुढे बघूया. ॲट लास्ट, नाऊ वी आर गोईंग. ओके, वी ऑलरेडी लर्न द ओपनिंग ऑफ द स्टोरी, मिडल ऑफ द स्टोरी, अँड नाऊ वी आर गोईंग टू कन्क्लुडिंग द स्टोरी. व्हॉट वॉज द रिझल्ट? इज द अंकल पॉग्जर hangs a picture? Is he fail it or is pass out? On this particular act we will learn. So at last Uncle Pogger would get the spot fixed again. परत एकदा अंकल पॉग्जर तो स्पॉट फिक्स करता की ज्या ठिकाणी त्याला ते चित्र हँग करायचं, टांगायचं आहे. नाव पुट द पॉईंट ऑन द नेल ऑन इट अँड विथ हिज लेफ्ट फिंगर, डाव्या हातामध्ये खिळा घेतो अँड पॉइंट इट. ओके, व्हॉट हॅपन विथ हिम? अँड टेक द हॅमर इन हिज राईट हँड अँड विथ हिज फर्स्ट ब्लो, पहिला ठोका, ठोका या ठिकाणी. ओके, फर्स्ट ब्लोने काय होतं, ही वुड स्मॅश हिज थंब, त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला तो मारून घेतो, द हॅमर, हातोडा मारून घेतो. विथ यल म्हणजे जोरात किंचाळी मारतो, ऑन समबडीज टोईज. Aunt Maria would mildly observe that. Aunt Maria बाजूला उभी असते आणि ती ऑब्झर्व करत असते अंकल पॉग्जरचं हे सगळं कृती. नेक्स्ट टाईम अंकल पॉग्जर वॉज गोइंग टू हॅमर अ नेल इन टू द वॉल. पुढच्या वेळेस ते
पुढच्या ब्लोमध्ये तो खिळा त्या वॉलमध्ये ढकलतो. शी होप्ड, तिला अपेक्षा असते, ही हॅड लेट हर नो इन टाईम so that she could make arrangement to go and spend a week with her mother while it was being done. अरे एकदाचं हे काम झालं की आंट मारिया आठवड्याभरासाठी तिच्या आईकडे जाणार असते, कारण तो काय अंकल पॉक्जर तिला शांतता लागू देत नाही. ओ यू मेन, अंकल पॉक्जर बोलते, ओ यू मेन यू मेक सच अ फज ओवर एव्हरीथिंग. अंकल पॉक्जर वुड रिप्लाय पिकिंग हिमसेल्फ अप, why I like doing a little job this short. मला हा छोटासा काम का जमत नाही. and then he would have another try. आणि परत तो एक दुसरा ट्राय करतो. and at the second blow the nail would go clean through the plaster. त्या प्लास्टरच्या आतमध्ये तो खिळा पूर्णपणे रुतून बसतो. अँड हाफ द हॅमर आफ्टर इट, आणि अर्धं हॅमरसुद्धा त्याच्यात जाऊन पडतं. अँड अंकल पॉक्जर बी प्रिसिपिटेड म्हणजे व्हायलेंटली थ्रो करणे, जोरात आदळणे, अगेन्स्ट द वॉल विथ फोर्स नियरली सफिशियंट टू फ्लॅटन हिज नोज. त्याच्या नोजला फ्लॅटन करू शकेल एवढ्या जोराने तो ब्लो करतो हॅमर. देन वी हॅड टू फाइंड द रूल अँड स्ट्रिंग अगेन. परत एकदा रूल आणि स्ट्रिंग बघितली जाते, दोरी बघितली जाते. अँड न्यू होल वॉज मेड, आणि नवीन होल छिद्र त्या ठिकाणी पाडलेलं असतं. अँड अबाउट द मिड नाईट, जवळपास रात्र होण्यात येते, द पिक्चर वुड बी अप, आणि चित्र अखेर फायनली त्या ठिकाणी टांगलं जातं. इट इज हँग अप. नाव लिसन केअरफुली. नाव इट वॉज व्हेरी लिटल ॲक्ट, but he engage everyone. He make it very foolish because it is very easy to hang a picture, but Uncle Pogger not able to hang the picture properly. He mess up everything. गोंधळ घालून देतो, इकडे तिकडे अस्ताव्यस्त करून टाकतो. So therefore it makes the trouble, it increase the trouble, obscure to everyone, every family member. Everyone engaging in that kind of the act there, and finally he hangs a picture on the wall. But the next question is it perfect? बरोबर टांगलंय का? चला बघूया. we have come in the conclusion, शेवटाकडे आलेलो आहोत. बघू काय म्हणते बघा. Then we had to find the rule and the string again, and new hole was made. And about midnight, मध्यरात्री होऊन जातं, the picture would up. इथपर्यंत बघितलं. Very crooked and insecure, unstable म्हणजे लोमक्त ते चित्र त्या ठिकाणी टांगलं. The wall for wards round, looking as if it had been smoothed down and raked. Okay, long handed tool लटकतंय. and everybody did beat and reach. प्रत्येकाचे ठोके वर खाली होत आहे, कारण इट इज नॉट परफेक्ट, इट इज अ इनसिक्युअर्ड हँगिंग अ पिक्चर. जे टांगलं आहे ते काय बरोबर टांगलेलं नाही, ते इनसिक्युअर्ड आहे, ते कधीही पडू शकतं. फक्त अंकल पॉक्जरला वाटतं आय एम डुईंग द राईट थिंग, मीच योग्य पद्धतीने ते कृती केलेली आहे. नाव देर इज द एंडिंग ऑफ दिस स्टोरी. हा समप आहे, हा शेवट आहे त्या स्टोरीचा. आपण पुढच्या लेक्चरला बघूया की थोडं मोर डिस्कशन करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.